तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. सर, ते पाम बीचला जे आहेत, मंदा म्हात्रेंनी सुद्धा जिथं बॅनर किंवा होर्डिंग लावले, पाहणी केलेली होती. खरोखर ते अपघात होण्यासारखे बॅनर लावलेले आहेत? कुणी लावलेले? नियम असा आहे की जिथे सिग्नल असतो त्या सिग्नलच्या 50 मीटर पर्यंत होल्डिंग्स किंवा कुठलीच फलक लावले जाता कामा नये. याआधी टेंडर काढून महानगरपालिकेने कामं दिलेली आहेत आणि ही मध्येच आपण नेरूळ जंक्शनला जर पाहिलं किंवा पुढे जर पाहिलं तर लोखंडी कमान या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. मंदाताई म्हात्रे आमदार बेलापूर मतदारसंघाचे, त्यांनी त्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये तो प्रश्न उपस्थित केला आणि मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की हे अनधिकृत आहे, त्याची परवानगी नाही. मला एक सांगा, टपरी उचलण्यासाठी आपण नेरूळमध्ये, आता नेरूळ रेल्वे स्टेशनच्या समोर एक गाडी लागली जाते, त्याच्यामध्ये 3-4 कर्मचारी असतात, 2-4 सिक्युरिटीवाले असतात. मात्र त्यांना जे टपरीवाल्यांना काढण्यासाठी एवढी यंत्रणा राबवतो आणि एवढी मोठी महानगरपालिकेच्या पाम बीच सारख्या ठिकाणी, मग ते पोलीस पण असू द्या, त्याच्यानंतर ट्रॅफिक पोलीस असू द्या, महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग असू द्या, हे झालंच कसं? एक आम्ही गणपती नवरात्री उत्सवाचा जर रस्त्याच्या वरती कमान जर लावायचं असेल तर आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. रिक्षा येते, स्कूटर येते, बस येते. पाम बीचला एवढं मोठं स्ट्रक्चर कसं काय उभं राहिलं? पोलिसांच्या मदतीशिवाय, ट्रॅफिकवाल्यांच्या मदतीशिवाय, महापालिकेच्या मदतीशिवाय हे कसं शक्य आहे? तर मला तर वाटतं याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आयुक्त महोदयांनी. जर मी त्यांना पत्र दिलेलं आहे, जर उद्या मंदाताई म्हात्रेने हा प्रश्न उपस्थित केलेला आहे, त्या ठिकाणी जर महानगरपालिकेने जर कारवाई केली नाही तर मी तर म्हणणं आयुक्तांसगट, पोलीस यंत्रणेसगट हे कोर्टामध्ये याच्या विरुद्ध त्या ठिकाणी पेयल दाखल झाला पाहिजे. त्यासाठी मी स्वतः किंवा कोणी आपला विधी तज्ज्ञ शोधून याच्यावर कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी दाद मागणार आहोत. वास्तविक पाहता आयुक्त कानावर हात आणि डोळ्यावर काली पट्टी लावून दिसत नाही सध्या. आयुक्तांचे जे पद्धत आहे ती, आयुक्त वाईट नाहीत, परंतु आयुक्त हे प्रेशर मध्ये आहेत आणि ते का प्रेशर मध्ये मला माहिती नाही. आय एस ऑफिसर कुठेही बदली झाली तरी देखील तो त्याचं काम करतो. तुकाराम मुंडे 100% चांगला आहे असं मी म्हणणार नाही, परंतु त्याची स्टाईल मध्ये तो काम करतो. बऱ्याच लोकांना वाटतो की तुकाराम मुंडे 100% बरोबर आहे. 100% नाही, 90% आपण म्हणू शकतो, पण 10% त्याचे काही गोष्टी चुकीच्या आहेत आणि चुकीच्या आहेत त्याला मी घाबरत नाही. मी कधीच ते बोलायला घाबरत नसतो. परंतु शिंदे साहेब का असे वागतात आणि का सगळं सहन करतात? मात्र गरीब लोकांवर करायचं. आमच्या इथले तुम्हाला सांगतो ना की नेरूळचं ते श्री गणेश रामलीला मैदान आहे, इकडं जोटिंगदेव बामनदेव मैदान आहे, तिथं गावदेवीचं मैदान आहे. 50 पत्र लिहिले असतील आयुक्तांना, परंतु अजिबात काही नाही. ऐकतात, बोलतात, झोपेचं सोंग करतात. नाही, झोपेचं नाही. आयुक्तांच्या बद्दल जर आयुक्त असेच वागले तर आयुक्तांच्या विरोधात आम्ही देखील मोहीम उभारू. नगर विकास खाते असू दे ना, नगर विकास खातं असलं तरी देखील काही महानगरपालिका स्वायत्त संस्था आहेत, बरोबर आहे. शिंदे साहेबांनी लक्ष दिलं तर म्हणतील हे लोक मुद्दाम राजकारण करतात. आम्ही शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत ना, तर आम्हाला काय करता येईल तेव्हा आम्ही करू. आयुक्तांना जर आयुक्त असेच जर ताटाखालची मांजर जर झाले तर निश्चितपणे आयुक्तांना आम्ही कॅबिन मध्ये बसू देणार नाही. ते त्यांचं काम महासभेत संख्येच्या जोरावर करतील. आणि मला तर वाटतं एक महाराष्ट्र शासनाचा एक कायदा झालेला आहे की सरपंच जर लेडीज असेल तर त्याच्या नवऱ्याने जर काय ढवलाढवल केली किंवा कार्यकर्त्यांनी ढवलाढवल केली तर त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी, असं काहीतरी कायदा पास झालेला आहे. महासभेमध्ये आमच्या महापौर सक्षम आहेत
आणि त्या नेरुळकर आहेत, मी पण नेरुळकर आहे, ते नेरुळकर तसे घाबरत नाही कोणाला, तर त्यांचा अधिकार जर सभागृह नेते वापरत असतील किंवा अजून कोण वापरत असेल, स्टँडिंग कमिटीचं अधिकार जर सभागृह नेता वापरत असेल ते रॉंग आहे, ते चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीचं मी पण तो जर कायदा जरा वाचायचा आहे, कारण मला वाचन आवडतो, तर ते वाचून जरा मी बघतो की आपल्याला काय करता येतं का. परंतु अशा पद्धतीनं दिलेले अधिकार जे असतात, म्हणून नाईक या नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विकास का झाला नाही किंवा काही कामं का झाली नाही, त्याचं कारण असं आहे, 6 महिने तुमची परिवहन अध्यक्ष, महापौर 6.25 वर्ष किंवा 2.5 वर्ष, पण जर कोणाला दिलं जातं पद, परंतु अधिकार मात्र कोणाकडे तरी ठेवले जातात. नामदारी असतात, नामदारी सयाजीराव फक्त त्यांनी चिठ्ठी द्यायची आणि त्यांनी ते तसं वागायचं. मला तर वाटतं महापौर किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन किंवा उपमहापौर ह्या लोकांनी आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत नाही तर ते पदाला उपयोग कर, पदाला काय पदाचं जर आपल्याला काय करता नाही आलं तर ते त्या ठिकाणी ते पद सोडलं पाहिजे. आणि म्हणून तो त्यांचा अधिकार आहे, शेवटी सत्ताधाऱ्यांचा अधिकार आहे. परंतु आपण त्या ठिकाणी आता आमची जी लोक आहेत, एवढी लोक आहेत, ते चुकीचं असेल तर ते हाणून पाडलं पाहिजे. कसं करायचं, काय करायचं ते आपल्या हातात असतं. ओके, होते नामदेव भगत, त्यांनी दिलखुलास आपल्याशी चर्चा केलेली आहे. राजकारण, नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार किंवा अनेक मुद्द्यांवर स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय. मराठी शाळेची अवस्था, त्यामुळे शिक्षण धोरण, आयुक्त यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांना सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर. तुम्ही धन्यवाद. नमस्कार. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.